नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. हे बघा, तुम्ही बघू शकता की माझ्याकडे हे किती मोठं ब्लाउज आहे. याची साईज आहे 44. छाती माप जे आहे आपलं म्हणजे अपर चेस्ट याचं 44 आहे. हे बघा, इथून इथपर्यंत माप जर घेतलं ना ते 44 माप आहे गोल राऊंड मध्ये. तर एवढं मोठं ब्लाउज आपल्याकडे आज मापाला आलेला आहे, म्हणजे शिवण्यासाठीच आला आहे. पण त्याची आपण मापं कशी घ्यायची ते आज बघणार आहोत. एवढ्या मोठ्या ब्लाउजची मापं कशी घ्यायची ते बघणार आहोत. तर जेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा एवढं मोठं ब्लाउज येतं ना तेव्हा थोडंसं टेन्शन येऊन जातं की बुवा एवढं मोठं ब्लाउज आहे, आता याची मापं बरोबर घेता आली पाहिजे, प्रॉपर व्यवस्थित आपल्याकडून शिवून झालं पाहिजे. तर सगळ्यात पहिले ना घाबरायचं नाही, थोडा कॉन्फिडन्स आणायचा आहे की आपण आतापर्यंत छोट्या मापाची ब्लाउज शिवले आहेत. तर याचं काय फरक आहे, फक्त माप थोडंसं मोठं आहे तर व्यवस्थित आपल्याला जमेल हा विश्वास ठेवायचा आहे आणि ह्या विश्वासानेच ब्लाउजची मापे घ्यायची आहे. तर बघा, याची मापं कशी घ्यायची मी तुम्हाला दाखवते. पण त्याआधी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात पहिले ना ब्लाउजची बघा ह्या प्रकारे सर्व हुके आपल्याला लावून घ्यायची. आपण जेव्हा छोट्या साईजच्या ब्लाउजची मापं घेतो ना त्याचप्रमाणे ह्या ब्लाउजची पण आपल्याला मापं घ्यायची आहे. फक्त ब्लाउज असे व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आता जर ब्लाउज जर खूप गोळा वगैरे झालेला असेल तुमचं तर त्याला एक प्रेस मारून घ्यायची आहे छान. आता मी इथं प्रेस वगैरे काही मारलेली नाहीये कारण हे ब्लाउज काही जास्त गोळा झालेला दिसत नाहीये. ठीक आहे, एकदम व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ब्लाउज. सगळ्यात पहिले तर ब्लाउज व्यवस्थित ठेवायचं आहे. ब्लाउज जर इकडे तिकडे थोडं जरी तिरपं वगैरे झालं तर आपली सगळी मापे चुकू शकतात. तर बघा, इथे टेप ठेवून आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा, आता मी नॉर्मल असा टेप ठेवला आहे तर इथं उंची बघा 14.5 भरते. पण याला काय करायचं आपल्याला, थोडंसं आपल्याला हे ब्लाउज असं खेचून घ्यायचं आहे कारण हे ब्लाउज धुतलेलं असतं त्याच्यामुळे थोडंसं गोळा वगैरे झालेलं असतं. तर बघा 15 ही उंची येत आहे. आता त्या कस्टमरांनी मला अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायला लावली आहे म्हणून मी 15.5 ही उंची घेत आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला इथून शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर बघा, हे शोल्डरचं माप आहे ना मेन असतं आपल्याला मोठ्या ब्लाउजमध्ये, छोट्या पण ब्लाउजमध्ये. हे बघा, इथं आपल्याला टेप ठेवायचं. जी आपली शिलाई आहे ना बाहीची तिथे आपल्याला एक टेप ठेवायचा आहे आणि ह्या प्रकारे दुसऱ्या शिलाईपर्यंत आपल्याला टेप घेऊन जायचा आहे. तर बघा, ह्या प्रकारे आपल्याला माप घ्यायचं आहे ब्लाउजचं. तर 11.5 आपला शोल्डर येत आहे. तर शोल्डर मी इथं 11.5 शोल्डर लिहून घेते. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला ऍड करायचं आहे, जे ह्या साईडने आणि ह्या साईडने आपलं शिवण्यात गेलेलं आहे ते. ठीक आहे, आता आपल्याला गळ्याचं माप घेऊन घ्यायचंय. म्हणजे जे आपण पाठीमागच्या भागाची मापं घेतोय ना ही, तर जेवढी काही मापे आपल्याला या साईडची घ्यायची आहे ना ती आपण घेऊन घ्यायची आहे. तर इथं गळ्याचं माप बघा, इथं गळ्याजवळ आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला टेप ठेवून घ्यायचा आहे. तर इथं गळा येत आहे 10.5 हे बघा 10.5 हे गळा येत आहे. तर आता आपण गळा लिहून घेऊया 10.5 मागचा गळा 10.5. आता आपली मागची मापे घेऊन झाली आहे. आता आपण हे बघा पुढच्या साईडने आपल्याला आता इथं आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. हे बघा, तर छातीचं माप घेताना सेम आपलं हुक पट्टीपासून आपल्याला टेप धरायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला टेप असा घ्यायचा आहे. तर बघा 11 हे येत आहे. जास्त खेचायचं नाहीये ब्लाउज, व्यवस्थित ब्लाउज ठेवायचा आहे. हे बघा 11 आपलं हे माप येत आहे. तर छातीचं पूर्ण माप न लिहिता, म्हणजे छातीचं पूर्ण माप लिहायचं 44, मग त्याचा चौथा भाग करायचा. त्यापेक्षा आता आपल्या ब्लाउजवर आपण माप घेतो आहे तर डायरेक्ट आपण चौथ्या भागाचंच माप घ्यायचं आहे. लिहिताना पण आपल्याला छातीचा चौथा भाग 11 असं लिहून घ्यायचं आहे. म्हणजे ते आपल्याला बेरीज वजाबाकी करायला जास्त करावी नाही लागत. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघा मुंड्याचं पण माप आपल्याला घेऊन घ्यायचं आहे आणि मुंड्याचं माप देखील आपल्याला पुढच्या साईडनीच आपल्याला घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे इथे शोल्डरची जी शिलाई आहे तिथं आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि ही जी ब्लाउज जी बाही जोडलेली आहे तिथं आपल्याला गोल गोल असा टेप गोल 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 फिरवायचा आहे आणि मग माप घ्यायचं आहे. बघा 9.5 हा मुंडा येत आहे. तर मुंडा पण लिहिताना 9.5 लिहायचा आहे. जास्त 9.5चं आपल्याला डबल करायचं, मग त्याचा परत 9.5 अर्धा करायचा, त्याच्यापेक्षा लिहितानाच आपण 9.5 लिहायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की ब्लाउजवरचं माप आहे म्हणून. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा गळा मोजून घेऊया. तर पुढचा गळा बघा, जसा आपण मागचा गळा मोजला त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा गळा पण मोजून घ्यायचा आहे. बघा इथं 7 हा पुढचा गळा येत आहे.
तर पुढचा गळा आपला 7 वर आपण लिहून घ्यायचा आहे. आता समजा तुम्ही हे ब्लाऊज कटोरी आणि तुम्ही याच्यावरून कटोरीच ब्लाऊज शिवणार असेल तर कटोरीचं देखील आपल्याला हे बघा ह्या प्रकारे माप घ्यायचं आहे. हे बघा असं माप घ्यायचं आहे कटोरीचं आणि ते आपल्याला लिहून घ्यायचं आहे. आता मी याचं 4 टक्स ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे मी कटोरीचं माप काही ते लिहत नाही. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला कमर घेरचं माप घ्यायचं आहे. तर मी कमर घेरचं माप घेताना आहे ना असं माप नाही घेत. हे बघा हे असं करून किंवा हे अशा पद्धतीने मी कमर घेरचं माप कधीच नाही घेत. म्हणजे घेते जेव्हा एकदम प्रॉपर व्यवस्थित ब्लाऊज असेल तर घेते, वाटलं मला तर. पण आहे ना तसं माप न घेता आहे ना जर आपण शिवलेला ब्लाऊज असला ना तर आपल्याला माहिती राहतं की आपण कसं शिवलंय तर आपण बरोबर माप घेतो. पण आता हे दुसऱ्याने शिवलेलं ब्लाऊज जर आपल्याकडे मापासाठी आलेलं असेल तर आपण ह्या पद्धतीने कमर घेरचं माप घ्यायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की पाठीचा भाग कधी जास्त असतो कधी पुढच्या भाग जास्त असतो. त्यामुळे आहे ना हे बघा असं माप घ्यायचं आहे. आता हे मोठं ब्लाऊज आहे ना तर ह्या प्रकारे आपल्याला हे बघा असा टेप घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा असा धरायचा आहे, त्यानंतर पुन्हा असा धरायचा आहे आणि हे बघा आता ही आपली जी शिलाई आहे ना जे इथे आपण आय करतो ती आयपट्टी सोडून आपल्याला माप मोजायचं आहे. ते 39 हे कमर घेरचं माप आलं आहे. किती मोठं ब्लाऊज आहे ना. कमर घेर आपला 39 आला आहे. त्यानंतर इथं बाही लांबी आपल्याला मोजून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशी बाही ठेवून घ्यायची आहे आणि जी शिलाई आहे तिथं टेप ठेवून आपल्याला ही बाही हे बघा ही बाही 10 ची आहे. त्यानंतर बाही लांबी झाल्यानंतर हे बघा ह्या प्रकारे व्यवस्थित आपल्याला हा दंडघेर देखील आपल्याला मोजून घ्यायचा आहे. दंडघेर इथं किती येतोय 5.25 येतो आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे बाहीचं माप मोजून घ्यायचंय. आता मला जे काही ब्लाऊज शिवायचं आहे ना त्याची बाही मला एवढी लांब नाही घ्यायची आहे तर मला ती बाही त्यांनी 6 वर सांगितलंय. तर आता समजा मोठं ब्लाऊज मापाला दिलंय आणि माझी बाही छोटी करा 5 ची 6 ची असं जर कोणी सांगितलं तर काय करायचं आहे बाही लांबी इथं 6 वर मोजायची आहे आणि तिथून आपल्याला हे इथपर्यंत आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. तर आता हा दंडघेर 7 वर येत आहे. पण इथं जेव्हा ते हे लांब बाईचं ब्लाऊज घालतात तेव्हा इथे हे ब्लाऊज टाईट असतं. पण आपण जेव्हा छोट्या बाईचं शिवणार आहोत तेव्हा आपल्याला थोडंसं लूज सोडावं लागेल. तर अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बघा इथे 7.5 आलाय ना तर आपण इथं 8 वर हा दंडघेर घ्यायचा आहे. तर बाही लांबी 6 आणि दंडघेर आपला 8 वर आपल्याला हा दंडघेर घ्यायचा आहे. ठीक आहे. ह्या प्रकारे आपली सगळी मापे जवळजवळ आपली सगळी मापे घेऊन झालेली आहे. तर ह्या प्रकारे मोठ्या ब्लाऊजची आपल्याला मापे घ्यायची आहे. आणि खास करून दुसऱ्याने शिवलेलं ब्लाऊज जर आपल्याकडे मापासाठी आलेला असेल तर आपल्याला एकदम व्यवस्थित माप घ्यायचं आहे. कारण आपण शिवलेल्या ब्लाऊजची मापे आपल्याला जर आपण शिवलेल्याच ब्लाऊजचं जर आपल्याकडे आलं पुन्हा मापासाठी तर आपल्याला माहिती असतं की आपण कसं शिवलेलं आहे कसं माप घेतलेलं आहे. त्यामुळे एवढं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नसते. पण दुसऱ्याने शिवलेलं ब्लाऊज जर आपल्याकडे मापासाठी आलेला असेल तेव्हा मात्र व्यवस्थित ब्लाऊज ठेवूनच आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे पहिले की ब्लाऊज कसं आहे, कुठे कमी जास्त आहे का, शोल्डर बराबर आहे का, एक शोल्डर मोठं एक शोल्डर छोटं तर नाहीये, कटोरी वगैरे सर्व असं बघून घ्यायचं आहे आणि मगच आपण ती मापे घ्यायची आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची कटिंग बघूया कशी करायची.